नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण घेऊन आलेलो आहोत AK पार्क टॅबलेटबद्दल पूर्ण माहिती। त्यामध्ये त्याचे युजेस, त्याचे साइड इफेक्ट, त्याचा डोस, त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर AK पार्क ही आपण रेग्युलर यूज करू शकतो का? AK पार्क गोळी आपण रोज खाऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे की नाही। जर आपण याचा रेग्युलर यूज केलो तर आपल्याला जी आपलं लिव्हर आहे ते डॅमेज होऊ शकतं। तर आपल्याला याचा यूज करण्या अगोदर डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे। तर AK पार्क टॅबलेट आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि सर्व मेडिकलवर सहज अवेलेबल होणारी अशी AK पार्क टॅबलेट आहे आणि सर्वांच्या आवडीची रेग्युलर घेतली जाणारी ही टॅबलेट आहे। तर याचा यूज करण्या अगोदर आपल्याला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे पडू नये। यासाठी आपल्याला याचा यूज करण्या अगोदर डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे आणि आपल्याला याची रेग्युलरच यूज करायचा नाही। तर यात आपण याचे यूजेस पाहू। तर याचा नेमका काय यूज होतो, काय AK पार्कमध्ये नेमकं काय कंटेन आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर AK पार्क ही एक अँटी इन्फ्लेमेटरी, ॲनल्जेसिक आणि अँटीपायरेटिक असा टॅबलेट आहे, ज्याचा वापर आपण पेन किलरमध्ये करतो। तर AK पार्क टॅबलेट या टॅबलेटमध्ये नेमकं कंटेन काय आहे? तर याच्यामध्ये डायक्लोफेनाक सोडियम आणि पॅरासिटामोल टॅबलेट आहेत। तर डायक्लोफेनाक सोडियमची जी मात्रा आहे ती 25 mg मध्ये आहे आणि त्यानंतर जी पॅरासिटामोलची जी मात्रा आहे ती 325 mg आहे। तर याचा आपण यूजेस कशामध्ये करू शकतो ते आपण पाहू। तर याचा यूज आपण फ्रॅक्चर पेन आहे, म्हणजे आपण कुठे पडलो किंवा आपल्याला काही लागलं, मुकामार वगैरे लागलं तर त्या जागी खूप आपल्याला त्रास होतो, तर ते पेन कमी करण्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर मसल पेन, जे आपलं मसल पेन आहे, ज्यांना मसल दुखत असतील त्यांचा खूप त्रास होत असेल, तर ते मसल पेन कमी करण्याचं देखील काम AK पार्क टॅबलेट करते। त्यानंतर लोअर बॅक पेन, म्हणजे जे आपलं पाठदुखीमध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो। तर त्याने आपल्याला लगेच रिलीफ मिळतो, म्हणजे आपला जो त्रास आहे तो कमी होण्यास मदत होते। त्यानंतर आपला जे जॉईंट पेन आहे, जे आपलं गुडघेदुखी किंवा हाताचं जे जॉईंट आहे त्या ठिकाणी जर पेन होत असेल, म्हणजे खूप त्रास होत असेल, तर आपण ही त्याच्यासाठी टॅबलेट घेऊ शकतो। त्यानंतर डेंटल पेन, जे आपले दात आहेत किंवा दाढ आहे, दाढदुखी त्यामध्ये देखील आपण ही टॅबलेट घेऊ शकतो। पण आपल्याला ही टॅबलेट डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायची आहे, डॉक्टरला विचारूनच आपल्याला ही टॅबलेट घ्यायची आहे। तर अशा प्रकारे याचे यूजेस आहेत। त्यानंतर साईड इफेक्ट, तर आपण याचा जर रेग्युलर वापर केला तर आपलं लिव्हर जे आहे ते डॅमेज होऊ शकतं। त्यानंतर याच्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट काय होतात, तर आपल्याला जे तोंड आहे ते कोरडं पडल्यासारखं वाटतं, त्यानंतर उलटी, मळमळ असे होऊ शकतं। त्यानंतर आपल्याला अंगाला खाज येते किंवा अशा रेषा पडतात। तर अशा प्रकारे याची साईड इफेक्ट आहेत। तर याचा वापर कसा करायचा, म्हणजे याची आपण कोणत्या टायमाला घ्यायचं, तर आपण याचा यूज सकाळ संध्याकाळ 2 टाईम घेऊ शकतो। पण डॉक्टरच्या सल्ल्याने आपल्याला ही सहसा टॅबलेटचा यूज करायचा आहे। तर हिची जी पॅकेजिंग पाहू शकता आपण, ही लाल आणि हिरव्या कलरमध्ये आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणारी आहे। तर ही आपल्याला 1 रुपयाला 1 टॅबलेट मिळते। तर हिच्या किंमत आहे 37 रुपये। तर ही एक जेनरिक मेडिकल आहे, तर याचा रेट जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो, म्हणजे कमी होतो। तर 1 रुपयाला 1 ही टॅबलेट आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल आहे। तर अशा प्रकारे या टॅबलेटची माहिती होती। पण ही टॅबलेट घेण्या अगोदर आपल्याला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे आणि डॉक्टरच्या सल्ल्याने ही टॅबलेट घ्यायची आहे। तर अशा प्रकारे या टॅबलेटची आज आपण माहिती पाहिलेली आहे। तर आता आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मित्रांनो।